दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी केली श्रीगोंदा तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी। शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देणार पंकज आशिया यांचं आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आज बिलवंडी, कोळगाव, विसापूर या गावांना भेट देऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतावर जाऊन पाहणी केली। शेतमाल व पिके यांचे जे काही नुकसान झाले असेल त्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश ग्रामसेवक, तलाठी व कृषी विभागास दिले आहेत। तसेच शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दक्ष टाइम्स 24 शी बोलताना सांगितलं। श्रीगोंदा तालुक्यात जवळपास सर्व मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी बाधित सर्व मंडळांमध्ये पंचनामे वेळेवर झाले पाहिजे। त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक त्यांची टीम खाली ग्रामपातळीवर काम करणार आहे। तसेच जी पण आपल्याकडे दुसरे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असेल त्यांचा पण सर्वे करतो आहे आणि लवकरात लवकर शासनाकडून जी निधी उपलब्ध करून शेतकरी बांधवांना त्याच्यासाठी जे पैसे आहेत ते परत देण्याचा प्रयत्न करतो आहे। श्रीगोंदा तालुक्यासह इतर सर्वच तालुक्यामध्ये जोराचा पाऊस सुरू आहे। यामुळे सर्वच मंडळाचे पंचनामे करण्यात येतील असं पंकज आशिया म्हणाले। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार भेटणार असल्याचं सभापती पुरुषोत्तम लगड म्हणाले। या पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार सचिन डोंगरे, गट विकास अधिकारी राणी फराटे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, नितीन लगड, दिलीप रासकर आदी जण उपस्थित होते। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।